नमस्कार मित्रांनो, आज आपण बीडच्या जवळ जे आहेरवडगाव आहे त्या आहेरवडगाव या गावातील घन प्रकल्प आहे डोंगर माथ्यावर. त्या घन प्रकल्पास आपण भेट देण्यास आलेलो आहोत. या घन प्रकल्पाचे संचालक सन्माननीय श्री अभिमानजी खरसाडे सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी हा जो वन प्रकल्प उभा केलेला आहे त्याची पार्श्वभूमी आणि तो उभा करताना त्यांना कोणत्या कोणत्या अडचणी आल्या याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत. तर हे आहेत सन्माननीय श्री अभिमानजी खरसाडे सर. नमस्कार. खरसाडे सर नमस्कार. आपण जो आहेरवडगाव परिसरामध्ये डोंगर माथ्यावर जो घन प्रकल्प उभा केलेला आहे, तर मी सुरुवातीला तुम्हाला विचारतो की याची जी कल्पना आहे तुमच्या मनामध्ये कधी निर्माण झाली? नमस्कार. खरं म्हणजे आहेरवडगाव हे जे क्षेत्र आहे तर हे अत्यंत पुरातन आणि भरपूर डोंगर असलेलं, भरपूर झाडी असलेलं एकेकाळचं हे गाव होतं. परंतु काळानुसार या गावामधल्या जर सर्व टेकड्या ह्या वृक्षहीन झाल्या आणि ह्या टेकड्यावरती कुठलंही झुडूपसुद्धा आज तुम्हाला पाहायला मिळणार नाही. मग मला असं वाटत होतं की माझं बालपण ज्या वनराईमध्ये, ज्या झाडाझुडपांच्या, पशुपक्ष्यांच्या संगतीनं गेलं तर ती परिस्थिती आज नाही. आणि मग थोडीशी तळमळ या निमित्ताने माझ्या मनामध्ये होती आणि मग मी या डोंगरावरती वृक्ष लागवडीला सुरुवात केली. आता जे नैसर्गिक वृक्ष होते, नैसर्गिक वाढ त्या काळामध्ये होत होती, ती परिस्थिती, ते वातावरण नव्हतं. म्हणून मला अत्यंत अडचणी येत होत्या. पावसाचं प्रमाण कमी होतं, डोंगरावरती मातीचं प्रमाण कमी आहे, सर्व मुरुम आणि दगड आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये एक एक झाड जगवणं खूप अवघड चाललं होतं. आणि मग हे माझे श्रम आणि मेहनत पाहिल्यानंतर आपल्या बीड सामाजिक वनपरिक्षेत्राचे विभागीय उपसंचालक माननीय अमोल सातपुते साहेब यांची बीड येथे झालेल्या वृक्ष संमेलनामध्ये माझी ओळख झाली. आणि मग ती ओळख झाल्यानंतर त्यांनी मला एक प्रश्न विचारला की अभिमानजी, तुम्ही जे झाडं लावताय ती अत्यंत श्रमानं आणि कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही जगवतायत, परंतु आमच्या विभागाच्या वतीनं मी तुम्हाला काय सहकार्य करू? तर त्यावेळेस मी त्यांच्याकडे एक आग्रह धरला की साहेब, म्हटलं की एक मला चांगलं असं घनवन निर्माण करून द्या. आणि मग ते घनवन निर्माण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या ऑफिसची टीम या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पाठवली. आणि पाठवल्यानंतर असं लक्षात आलं की या ठिकाणी घनवन तर सोडूनच द्या, परंतु एक एक वृक्ष जगवणंसुद्धा कठीण आहे. आणि मग असा रिपोर्ट त्यांनी त्यांच्या विभागाच्या वतीनं साहेबांकडे पोचला. आणि जी काही आशा होती की एक घनवन निर्माण होण्याची ती संपली. परंतु साहेब यांच्या मनामध्ये एक आपुलकी आणि ओढ जी होती माझ्याविषयी, त्या प्रेमाचं रूपांतर या घनवनामध्ये झालं. आणि त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला सांगितलं की ती कितीही कठीण असलं तरी हरकत नाही, आपल्याला या ठिकाणी घनवन करायचंच. आणि मग सुरुवात झाली. हे टोटल 2.5 एकरचं क्षेत्र आहे. त्या 2.5 एकरपैकी 1.5 एकर क्षेत्र आखण्यात आलं आणि त्या ठिकाणी JCB आणि पोकलींनी जवळपास 3 ते 4 फूट उकरण्यात आलं. आणि उकरून त्या ठिकाणं तलावातला गाळ आणून टाकण्यात आला. जिथं माती नव्हती तिथं माती निर्माण झाली. परंतु सगळ्यात मोठी अडचण हे होती की या ठिकाणी स्थानिक लोकांचं सहकार्य नव्हतं. त्यानंतर वेगवेगळ्या लोकांनी ह्या डोंगरावरती अतिक्रमण केलेलं होतं. म्हणून त्यांना या ठिकाणी वृक्षांची लागवड व्हावी हे काही रुचणारं नव्हतं. परंतु ह्या सगळ्या संकटावरती मात करीत हे घनवन या ठिकाणी उभा राहिलं. उभा राहिल्यानंतर पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. आणि मग पाण्यासाठी या ठिकाणी खालून वरती आपल्या शेतामधून लोक टँकर जाऊ देत नव्हते. मग शेवटी साहेबांना त्यांच्या पर्सनल वजनाचा
अधिकारी पदाचा वापर करून एक ऑफिसच्या वतीनं जे कॉन्ट्रीब्युशन झालं आणि त्या कॉन्ट्रीब्युशनमधून या ठिकाणी एक विहीर अधिग्रहित करण्यात आली आणि त्या विहिरीवरून या ठिकाणी पाणी आणलं. आज ही झाडं 3 वर्षाची पूर्ण झालेली आहेत. आता ह्या 4थ्या वर्षामध्ये ह्या वनाचा हे घनवन झालेलं आहे आणि आता ही झाडं जर पाहिलं तर 10-12 फुटापर्यंत आता वाढलेली आहेत. आणि या असंख्य संकटामधून हा प्रकल्प उभा राहिलेला आहे. ह्या 1.5 एकर क्षेत्रामध्ये या गावामध्ये सगळ्यात मोठी वृक्षसंपदा निर्माण झाली आणि आज या प्रकल्पामध्ये 12,000 झाडं या ठिकाणी नांदत आहेत. त्या 12,000 झाडामध्ये 152 प्रजाती आहेत वृक्ष आणि वेलीच्या. 152 प्रकारच्या वेगवेगळ्या या ठिकाणी झाडं झुडपं आहेत. बरीचशी औषधी जी झाडं आहेत ती आपल्या परिसरातली नाही, ती बाहेरून आणलेली आहेत. एवढी मेहनत या ठिकाणी सामाजिक वनीकरणाच्या कर्मचाऱ्यांनी घेतली, त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी घेतली आणि तो काळ होता की 2000 ते 2020 ते 2022पर्यंत आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जे 1.5% वनक्षेत्र होतं त्यामध्ये 1% वाढ झाली आणि आज या बीड जिल्ह्यामध्ये 2.5% वनक्षेत्र आहे. तसं जर पाहिलं तर आपल्या बीड जिल्ह्याचा जागतिक स्तरावर म्हणजे देशातच नाही तर जगामध्ये सगळ्यात कमी वृक्ष असलेला बीड जिल्हा म्हणून आपली ओळख आहे. मित्रांनो, ही जर ओळख पुसायची असेल तर आपल्याला प्रत्येक गावामध्ये जिथे जिथे मोकळे जागा आहेत, मोकळे डोंगर आहेत, उघडे डोंगर आहेत, ते आपल्याला हरित करणं आवश्यक आहे. आज जर तुम्ही पाहिलं असेल तर झाड जगवणं हे अत्यंत कठीण झालं आहे. म्हणजे फुकटामध्ये झाड जगवता येत नाही. आता झाड जगवायला सुद्धा पैसे लागत आहेत. म्हणजे आज विचार करा तुम्ही की किती अवघड परिस्थिती आहे. जिथं नैसर्गिक पूर्वी झाडाचं बी टाकलं की त्याचं वृक्षात रूपांतर होत होतं, आता ती परिस्थिती नाही. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जर 100 बिया टाकल्या तर त्यातून 10 वृक्ष उगवतात किंवा त्यांच्यामध्ये उगवण क्षमता आहे. त्याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्यातलं टेम्परेचर जे एप्रिल आणि मेमध्ये एवढ्या तीव्रतेनं वाढतं की त्यावेळी आपल्या बीडमधली बाह्य जे तापमान आहे जर ते 45 डिग्री सेल्सिअस असेल तर या मातीचं टेम्परेचर हे 67 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढतं आणि मग एवढ्या उष्णतेमध्ये झाडांच्या मुळ्या दम धरू शकत नाहीत. म्हणून नवअंकुरित झालेलं झाड हे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये हे पूर्णतः वाळून जातं. तुम्ही आज जरी पाहत असला तर ही जी झाडं दिसत आहेत तर ह्या झाडांकडं, एवढ्या मोठ्या झाडांकडे तुम्ही पहा की हे मेमध्ये ही अवस्था आहे. ह्या झाडांची ही पूर्ण वाढ झालेली झाडं आहेत. यांचे शेंडे जळत आहेत, यांची पानं पूर्णतः झडून जात आहेत. याचं कारण आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये होत असलेली अमर्याद अशी टेम्परेचर वाढ ही झाडं जगण्यासाठी खूप मोठी अडचणीची आणि गंभीर बाब होऊन बसलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर तात्काळ जागे झालो नाही आणि या कामाला सुरुवात केली नाही तर पुढच्या 3 वर्षानंतर आपल्याला नवीन झाडं लावणं शक्य होणार नाही. आणि त्यावेळेस मग जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपले कर्माचे भोगावे लागणार आहेत. आणि पुढच्या पिढींना जर आपल्याला हवा, पाणी आणि अन्न जर सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला अगोदर झाडं सुरक्षित ठेवावी लागतील. कारण झाडं सुरक्षित राहिली तर या ठिकाणी पक्षी, प्राणी आणि ती जैवविविधता सुरक्षित राहणार आहे. आणि जैवविविधतेचं सहजीवन जर सुरक्षित असेल तरच माणूस सुरक्षित राहू शकतो. यासाठी येत्या 5 जूनपासून जागतिक पर्यावरण दिनापासून आपण सर्वांनी संकल्प केला पाहिजे की आपण प्रत्येकानं एक झाड दत्तक घेतलं पाहिजे. आणि ते दत्तक घेतलेलं झाड वर्षाला प्रत्येकानं असं ठरवलं ना की एक जरी झाड आपण लावलं तरी जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये झाडांची लागवड होईल. हा प्रवास आपल्याला म्हणजे एका वर्षामध्ये सगळं काही आपण रूप बदलू शकत नाही, परंतु प्रत्येकानं जर आज सुरू केलं तर पुढच्या 4-5 वर्षामध्ये बऱ्यापैकी आपला बीड जिल्हा दुष्काळग्रस्त मुक्त होऊ शकतो, उष्णतेमधून मुक्त होऊ शकतो. अशी आपल्याकडं एकूण परिस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला या वृक्ष लागवडीकडं एक सकारात्मक दृष्टीनं पाहणं आवश्यक आहे. या निमित्तानं एवढंच. धन्यवाद. बघा मित्रांनो, खरसाडे सर यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे या अभंगाप्रमाणे
जंगलामध्येच म्हणावं लागेल, एक डोंगर पठाराचा भाग आहे. आपण यात दोन गोष्टीतील फरक बघूया. की समोर एक उजाड माळ रानाचा डोंगर आहे पहा, हा बघा, पाहू शकता तुम्ही. म्हणजे वृक्ष किती कमी झालेले आहेत. आणि हा घन वन प्रकल्प आता तुम्ही बघा, सामाजिक वनीकरण महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत आहेर वडगाव येथे उभारलेला घनवृक्ष लागवड 12,000 झाडे आणि लागवड केली 2021-22. उजाड माळ रान आहे पहा, आणि याच्यावर ही वृक्ष लागवड केलेली आहे. म्हणजे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये वृक्षाचं दुर्भिक्ष किती कमी प्रमाणामध्ये आहे. आणि झाडे का लावली पाहिजेत, वेळी अवेळी पाऊस पडणे याची ती कारणे आहेत. आता हल्ली गत वर्षापासून मार्च एप्रिल महिन्यामध्येही गारांचा पाऊस पडतो. आणि जे जागतिक जे तापमान वाढ आहे, ग्लोबल वॉर्मिंग ज्याला म्हणतात, त्या ग्लोबल वॉर्मिंगसाठी हे कारणीभूत आहे. आणि आपलं जर तापमान कमी करायचं असेल जागतिक, तर एका देशावरच आपण अवलंबून राहणं आता सोयीस्कर होणार नाही. संपूर्ण जगाला ही जागतिक तापमान वाढ कमी होण्यासाठी आपल्याला पुढे येणं आवश्यक आहे. सर्वांना झाडं लावणं आवश्यक आहे. आणि जी झाडांची मानवाकडून जी कटाई होते किंवा झाडं तोडण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कमी करून झाडं लावण्याचं प्रमाण हे आपल्याला वाढवावं लागेल. तरच कुठेतरी हे ग्लोबल वॉर्मिंगला आपण तोंड देऊ शकू. तर खरसाडे सर यांनी जो वनप्रकल्प उभा केलेला आहे, निश्चितच प्रेरणादायी, कौतुकास्पद अशा प्रकारचा आहे. एक आधुनिक संतच त्यांना म्हणावं लागेल, की ज्यांनी वृक्षावर म्हणजे पर्यावरणावर प्रेम करून त्यांच्याशीच आपले सोयरीक संबंध जोडून सर्वांना एक सामाजिक आणि पर्यावरणविषयक संदेश देऊन खूप मोलाचं त्यांनी असं हे कार्य केलेलं आहे. सध्या या मे महिन्यामध्ये थोडंसं पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे हे झाडे थोडेसे कोमेजलेली आहेत. हिवाळा आणि पावसाळा या ऋतूमध्ये हे टवटवीत झाडे असतात. पण तरी पण त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे. सर्व बीड जिल्ह्यातील जे निसर्गप्रेमी आहे, पर्यावरणप्रेमी किंवा शैक्षणिक पर्यटन शाळेची सहल काढण्यासाठीही तुम्हाला चांगला अशा प्रकारचं हे ठिकाण आहे. 2.5 एकरचा हा एरिया आहे साधारणतः. आणि निश्चितच आपण भेट द्यावी. बीड शहरापासून किती भरतं? 2 हे का 5 किलोमीटर बीड शहरापासून जवळ आहे. आपलं धुळे सोलापूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्या लगतच आहेर वडगाव हे गाव आहे. आणि त्याच्या डोंगरावर हा 5 किलोमीटर असा हा वन प्रकल्प आहे. 5 किलोमीटर अंतरावरती, 5 किलोमीटर खजाना विहिरीच्या अपोजिटला, एकदम खजाना विहिरीच्या जवळ. खजाना विहीर जी आहे त्याच्या अपोजिटला हा वन प्रकल्प आहे, घन प्रकल्प आहे. निश्चितच आपण भेट द्यावी. आपण आज या घन प्रकल्पाला भेट दिलेली आहे. याच्याबद्दल थोडंसं, हे वारूळ आहे बघा. आणि वारूळ पण आपल्याला एक बोध देतं की मुंग्यांनी जे बनवलेलं वारूळ आहे ते एक पर्यावरणाचंच संरक्षण करतं. मुंग्या जे आहेत समजा, हे जे तुम्हाला वारूळ दिसतंय पहा, याचं वैशिष्ट्य असं आहे की जमिनीच्या खाली हे 5 फूट असतं मला वाटतं साधारणतः. जितकी वरी हाईट असते हां, तितकीच जेवढी हाईट आहे वरी तेवढीच खाली असते. आणि किती जरी उष्णता असली तर खाली ते थंड असतं. आणि याच्यामध्ये एक राणी माशी असते, एकच राणी माशी असते, राणी मुंगी. हा, राणी मुंगी असते. आणि ते पर्यावरणाचंच एक गरज आहे की वारूळ नष्ट नाही केली पाहिजेत. हा पण एक पर्यावरणाचा वारसा आहे, तो आपण जतन केला पाहिजे. ओके, चालेल, धन्यवाद. झाली वृक्ष लागवडीची. मित्रांनो, सध्या आपण हा घनप्रकल्प वन प्रकल्प बघितला. याच्यानंतर आपण शिवराई जो प्रकल्प आहे तो आपण बघणार आहोत या भाग 2 मध्ये.
त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत सर? तिथं गट लागवड केलेली, गट लागवड आणि जिथून केलेली आहे. या गावामध्ये वृक्ष लागवडी सुरुवात झाली त्या डोंगरावरती आपण जाणार आहोत. चालेल, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपण निसर्गभूमी संवर्धन संस्था बीडचा जो उपक्रम आहे, सन्माननीय अभिमानजी खरसाडे सर यांनी आहेर वडगाव या गावातील डोंगर परिसरामध्ये शिवराई वन प्रकल्प हा उभारलेला आहे आणि त्या वन प्रकल्पाविषयी सविस्तर अशी माहिती आपण त्यांच्याकडून आज घेणार आहोत. खाली एक सुंदर असं सुवाच्य असं घोषवाक्य केलेलं आहे. झाडांनी प्रेम दिले, झाडांनी शांती दिली, झाडांनी आनंद दिला, झाडांनी समृद्धी दिली. अशा प्रकारचा त्यांनी जो वनप्रकल्प उभा केलेला आहे त्याविषयी तो उभा करताना त्यांना जी कल्पना सुचली आणि कल्पना सुचल्यानंतर त्यांनी ती प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना जे परिश्रम घ्यावे लागले त्याविषयी आज आपण त्यांच्याकडूनच सविस्तर जाणून घेणार आहोत. याच्यामध्ये त्यांनी ज्या दुर्मिळ औषधी वनस्पती किंवा देशी वृक्ष किंवा काही वेली लावलेल्या आहेत या सर्व गोष्टीविषयी त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. सध्या मे महिना आहे, त्याच्यामुळे थोडंसं रखरखत ऊन हे ते दिसत आहे. जागतिक हवामान दिन आता जवळ आलेला आहे, 5 जून जागतिक पर्यावरण दिन. तर त्यानिमित्ताने आपण हा स्पेशल वनराई प्रकल्प याविषयी आज आपण तुम्हाला माहिती देणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण निसर्गभूमी संवर्धन संस्था बीडचा जो उपक्रम आहे शिवराई वन प्रकल्प बीड तालुक्यातील आहेर वडगाव, बीड शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेला तो सन्माननीय श्री अभिमानजी खरसाडे सर यांनी अथक परिश्रम करून उभा केलेला आहे. आणि हा प्रकल्प उभा करताना त्यांना ज्या विविध प्रकारच्या अडचणी आल्या आणि अडचणीवर त्यांनी मात करून त्यांनी हा जो वन प्रकल्प उभा केलेला आहे त्याविषयी आज आपण त्यांच्याकडूनच सविस्तर जाणून घेणार आहोत. याच्यापासून काही अंतरावरच समोर जो तुम्हाला डोंगर दिसतोय तिथं घन प्रकल्प आहे आणि आहेर वडगाव हे जे गाव आहे या गावाच्या पूर्व दिशेला हा शिवराई वन प्रकल्प त्यांनी डोंगर माथ्यावर उभा केलेला आहे. सध्या मे महिना आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडीशी हिरवळ दिसत नाही, पण याच्यातील झाडं तुम्ही बघू शकतात. ही पाण्याची टाकी आहे आणि हे समोर तुम्हाला झाडं दिसत आहे आणि हे कंपाऊंड त्याला त्यांनी चारी बाजूने त्यांनी मारलेलं आहे. आणि जाण्यासाठी आता हा सध्या रस्त्याचं काम सध्या सुरू आहे. सन्माननीय अभिमानजी खरसाडे सर आपल्याला या शिवराई वन प्रकल्पाविषयी माहिती देत आहेत. नमस्कार मित्रांनो, लॉकडाऊनचा कार्यकाळ होता आणि त्या कार्यकाळामध्ये माणसं माणसाच्या जवळ येत नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये घरामध्ये बसून बसून कंटाळा येत होता. ही अशी अवस्था आपल्या प्रत्येकाची झाली होती. आणि मग अशा कालावधीमध्ये
मी असं ठरवलं की आपल्या गावाकडे हा वेळ सत्कारणी लावायचा आणि मग त्यासाठी बीडवरून 7 किलोमीटर पायी यायला गावाकडं सकाळी सुरुवात केली. सकाळी यायचं आणि या डोंगरावरती खड्डे खोदायचे आणि खड्डे खोदून झाले की 5 वाजता पुन्हा पायी चालत बीडला जायचं. असा उपक्रम त्यावेळेस मी केला. आणि मग नंतर जूनमध्ये पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर जेवढे खड्डे केलेले होते त्या खड्ड्यामध्ये झाडं लावायला सुरुवात केली. ती झाडं त्यावेळेस साधारणतः 150 झाडं मी लावली आणि 2 दिवसानंतर येऊन पाहिलं तर त्या 150मधलं एकही झाड शिल्लक नव्हतं. सगळं शेळ्यांनी खाल्लेलं होतं, काही लहान लेकरांनी उपटून टाकलेले होते. म्हणजे हा नाश पाहिल्यानंतर थोडंसं मन उद्विग्न झालं आणि मग लक्षात आलं की झाडं मोकळ्या जागेवर अनाथ सोडून उपयोग नाही. त्या झाडांना संरक्षण फार महत्त्वाचे आणि बिना संरक्षणाचं झाड कुठेही जगू शकत नाही. कारण आपल्या बीडच्या परिसरात जर पाहिलं तर एकेकाळी हिरवेगार असलेले हे सगळे डोंगर आता उघडे बोडके झालेले आहेत. या डोंगरावरती लोकांनी साधं खुरटं झुडूप ठेवलेलं नाही. काटेरी वनस्पती तर दुर्लभच, वेली तर त्याहून दुर्लभ. म्हणजे इथं आता कुसळं उगवणं मुश्किल झालं आहे, अशी परिस्थिती आपल्या बीड जिल्ह्याची झालेली आहे. आणि मग अशा वेळी इथं आपण लावलेली झाडं लोक ठेवतील कशी? आणि मग त्यावेळेस काही माझ्या मित्रांनी माझ्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं आणि सगळ्यात अगोदर जे बळ मला मिळालं ते म्हणजे माझ्या वर्गमित्रांचं. 1995ची श्री शिवाजी विद्यालयाची जी आमची बॅच होती 10वीची, तर त्या बॅचचे माझे वर्गमित्र, त्यामध्ये प्रामुख्याने संजय जोगदंड, संयोगिता गिराम, संतोष माने यांच्यासारखी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातली मित्र कंपनी ती धावून आली आणि त्यांनी मला 19,000 रुपये तर त्यावेळेस वर्गणी करून दिले. आणि वर्गणी करून दिल्यानंतर त्यावेळेस पहिलं या ठिकाणी मी कंपाऊंड मारलं, जे की ह्या तारेचं होतं. या काटेरी तारेचं कंपाऊंड मारलं आणि हे कंपाऊंड मारायला ते 19,000 रुपये कमी पडले. त्यावेळेस 25,000चं पीक कर्ज बँकेतून घेतलं आणि उर्वरित तार खरेदी केली. आणि मग आता तार खरेदी केल्यानंतर असे लोखंडी अँगल घ्यायला पैसे नव्हते. मग त्या लाकडी बांबूवरती आम्ही ती तार रोवली आणि एक प्राथमिक संरक्षण त्या झाडांना द्यायचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये पुन्हा 200 झाडं या ठिकाणी लावली. 200 झाडं लावले, परंतु प्रश्न असा व्हायला लागला की झाडं उपटली जात नव्हती, परंतु झाडांचे शेंडे शेळ्या खात होत्या. म्हणजे त्या तारेच्या कंपाऊंडमधून सुद्धा छोटे छोटे करडं, छोटे वगारं, वासरं आतमध्ये येत होती आणि झाडांचे शेंडे खात होते. म्हणजे एकंदर झाडं राहत होती जागच्या जाग्यावर, परंतु झाडांची वाढ होत नव्हती, झाडांचे शेंडे खाल्ले जात होते. मग प्रश्न आता फक्त हे संकट एवढंच नव्हतं. ती ओली असलेली बुडं हिरवीगार ठेवण्यासाठी खरा संघर्ष हा त्या पहिल्या वर्षाच्या उन्हाळ्यामध्ये सुरू झाला. आणि त्या उन्हाळ्यामध्ये ह्या झाडांना जगवण्यासाठी पाण्याची खूप मोठी कमतरता होती. कारण हा जो भोवतीचा आजूबाजूचा परिसर आहे, या परिसराला मार्च, एप्रिल आणि मे अशा 3 महिन्यामध्ये टँकरनं पाणी येतं. आणि मग टँकरनं जर इथल्या लोकांनाच प्यायला पाणी येत असेल तर आपल्याला झाडांसाठी पाणी, हंडाभर पाणी कोण देणार आहे? म्हणून ते समोर जे तलाव दिसतो तिकडे पाठीमागं, तो पहा थोडंसं पाणी दिसतंय डबक्यामध्ये. तवावरून मोटरसायकलवर केंड बांधून मला पाणी आणावं लागत होतं. आणि मग प्रत्येकाला 1 लिटर पाणी आम्ही देत होतो. आणि मग ते पाणी देण्यासाठी त्यावेळेस आपण ज्या हॉटेलवर, धाब्यावर ज्या बिस्लरीच्या बाटल्या टाकून दिलेल्या असतात, त्या बिस्लरीच्या बाटल्या आजही तुम्हाला इथं पाहायला भेटतील. हे पहा, ही बिस्लरीची बाटली अजूनही, आता त्याची आवश्यकता नाही, पण त्यावेळेस आणलेल्या ह्या बाटल्या. मग ह्या बाटल्यांना खाली छिद्र पाडायचं आणि ते प्रत्येक झाडाच्या बुडक्यामध्ये ते 1 लिटर पाणी असं ठेवलं जायचं. आणि त्या 1 लिटर पाण्यावरती ह्या झाडांनी साथ दिली
त्यांनीही जगण्याचं आत्मबळ आणि मलाही प्रोत्साहन त्यातून मिळालं, म्हणून एक एक झाड त्यावेळेस ते जगलं. असं पहिलं वर्ष गेलं. दुसऱ्या वर्षी असं ठरवलं की झाडं नुसते जगतायत परंतु झाडांची वाढ होत नाही, याला आपल्याला काहीतरी परमनंट आणि कायमस्वरूपी संरक्षणाची गरज आहे. आणि मग त्यावेळेस मी ठरवलं की जे मित्र कंपनीमध्ये वाढदिवस ज्याचा ज्याचा असेल त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मला एक झाड आणि एक ट्री गार्ड किंवा एका कंपाऊंडची जाळी त्यांनी द्यावी. आणि मग अशा बऱ्यापैकी कंपाऊंडच्या अशा जाळ्या त्यावेळेस पहिल्या वर्षी एक 5-7 जाळ्या फेन्सिंगच्या उपलब्ध झाल्या. आणि मग हळूहळू थोडं करीत हे फेन्सिंग आम्ही पूर्ण करायला सुरुवात केली. आणि पुन्हा एकदा जे माझे वर्गमित्र होते ह्यांनी त्यातला 20% वाटा उचलला आणि त्यातून काही फेन्सिंगच्या जाळ्या मिळाल्या. ज्या शाळेमध्ये शिकवत होतो मी त्या शाळेनं एक 3-4 जाळ्या उपलब्ध करून दिल्या. आणि असं करत करत एकानंतर एक साह्याला आले. सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण जर कठीण मेहनत करीत असलो आणि ती जर निस्वार्थ असेल आणि त्यातली त्यात ती जर आपल्या निसर्गाच्या सेवेसाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि सर्व जीवांच्या कल्याणासाठी जर असेल तर लोकांपर्यंत आपला जो कर्म आहे, श्रम आहे ते पोचतं आणि हळूहळू लोक तुमच्या मदतीला यायला सुरुवात होतात. आणि त्यानंतर मात्र अवघ्या 2 वर्षामध्ये हे सगळं हितलं जर क्षेत्र जर तुम्ही पाहिलं तर हे सगळं क्षेत्र हे 4.5 एकर आहे. तर ह्या 4.5 एकरला कंपाऊंड पूर्ण झालं आणि आज ही सगळी झाडं सुरक्षित आहेत. आणि त्यानंतर मागच्या वर्षी हे कंपाऊंड पूर्ण झाल्यानंतर आता जर तुम्ही पाहिलं तर ही झाडांची शेंडी आता शेळ्या खात नाहीत, इथं जनावरं येत नाहीत. नाहीतर अगोदर नुसत्या शेळ्या मेंढ्याच नाही तर जंगली जे साळींद्रासारखे प्राणी आहेत, कोल्ह्यासारखे प्राणी आहेत, त्यांना उन्हाळ्यामध्ये काही खायला मिळत नसायचं आणि मग ते झाडांच्या मुळ्यासुद्धा उकरून खात होते. एवढी कठीण परिस्थिती ह्या परिसरामध्ये आहे. कारण या ठिकाणी वन्य प्राण्यांना, पक्ष्यांना खाण्यासाठी काहीच नाही. परंतु आपलं कंपाऊंड पूर्ण झाल्यानंतर झाडांनी असा जो वेग धरला आहे आता वाढीचा, तर एका वर्षात ह्या झाडांनी आता 5 ते 7 फूट उंची गाठलेली आहे. आणि निश्चितच मागच्या वर्षी आपल्याकडे पाऊस नव्हता, पाऊस जर असता तर हे झाड आज 8-9 फुटाच्या वर गेलेलं दिसलं असतं. परंतु यावर्षी आशा आहे की चांगला पाऊस होईल आणि त्या पावसामध्ये ही झाडं आता खऱ्या अर्थानं मोठी होतील. तर इथं जर पाहिलं तर 52 प्रजातीची झाडं आहेत. त्यामध्ये कडुलिंब आहे, काजू आहे, आडुळसा आहे, मेहंदीची झाडं आहेत, पळस आहे, निवडुंग आहे, त्यानंतर बांबू आहे, त्यानंतर पुन्हा आपला आवळा आहे, शिसम आहे, शिवणसारखा जो दुर्मिळ आणि आपल्याकडे अत्यंत आता दुर्लभ झालेला शिवणवृक्ष आहे की ज्या शिवणवृक्षाची झाडं लाकूड पूर्वी शेतीच्या कामासाठी वापरलं जात होतं, असे शिवणवृक्ष या ठिकाणी आहेत. अशा अनेक प्रकारची झाडं या ठिकाणी जोपासण्याचं काम चालू आहे. परंतु ही झाडं जोपासत असताना या ठिकाणी सगळ्यात मोठा अनुभव आणि सगळ्यात मोठं या ठिकाणी जे निदर्शनास आलं आणि ते टिकवून ठेवणं किती गरजेचं आहे हे सुद्धा कळालं. जर तुम्ही पाहत असाल तर हे खाली सगळं गवत जे वाळलेलं दिसतंय, तर हे गवत एक थोडक्यात जशी झाडांची आज गरज आहे की नाही तशी या तृणांची सुद्धा जैवविविधतेमध्ये खूप मोठी गरज आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की या डोंगरावरती एका प्रकारचं गवत नाही आहे. असं माझ्या निदर्शनास आलं की एवढ्या परिसरामध्ये 70 प्रकारचे गवत आहेत आज. आता ते वाळल्यामुळं तुम्हाला त्याचा फरक दिसणार नाही, परंतु पाऊस आल्यानंतर आणि त्याला हिरवळ फुटल्यानंतर या गवताच्या विविध प्रजाती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर गवताचा आणखीन एक फायदा आहे की इथलं गवत कापलं जात नाही, हे वाळून तसंच ठेवलं जातं. त्याचं कारण असं आहे कारण या ठिकाणी ह्या सगळ्या झाडांना एकतर ठिबक नाही, दुसरी गोष्ट की आतापर्यंत 3-4 वर्षामध्ये ह्या झाडांची वाढ किंवा त्यांचं जगण्याचं जे प्रमाण आहे ते कमी का होतं, तर त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर इथं जर पाहिलं तर ही सगळा दगडं आहेत, खडे आहेत आणि याच्यामध्ये माती नाही, सगळा मुरुम आहे.
म्हणजे थोडक्यात झाडांच्या मुळ्या खाली जात असताना ही माती तापल्यानंतर त्या मुळ्यांना शॉक बसतो, गरम होतात आणि ती झाडं जळत होती. आणि मग त्यावेळेस मल्चिंगसाठी हे गवत कापलं जात नाही आणि ह्या गवतामुळे, या गवताच्या सावलीमुळं या ठिकाणची उष्णता जमिनीची कमी होण्याचं प्रमाण होतं. दुसरी गोष्ट आणखीन एक आहे की ह्या गवतामुळे या डोंगर उतारावरून ज्यावेळेस पाणी येतं ते पाणी रोखलं जातं. आणि तिसरी गोष्ट असं आहे की हे गवत या ठिकाणी माती निर्माण करायचं काम करतं. ते कसं करतं तुम्हाला प्रॅक्टिकली मी दाखवतो. इथं दिसत नाही, पण एक खाली जर गेलं तर मी तुम्हाला दाखवील की ह्या गवताला खाणारी एक वाळवी आहे. ती तुम्हाला डोळ्यानं दिसत नाही. जसं वाळलेल्या लाकडाला खाणारी वाळवी तुम्हाला डोळ्यानं दिसते, तसं गवत खाणारी वाळवी नावाचा एक प्रकार आहे. तो तुम्हाला डोळ्यानं दिसणार नाही. अत्यंत सूक्ष्म असा तो जीव आहे की तो जीव काय करतो माहिती आहे का, की ह्या गवताची माती बनवतो. आणि ती माती आहे का, इतकी सुपीक माती असते, जशी आपण मगाशी बघितलं की वारुळाची मुंग्यांनी जमा केलेली ज्या प्रकारची माती आहे त्यापेक्षा अत्यंत मऊ आणि कसदार माती ती वाळवी बनवते, ती सूक्ष्म जीव बनवतात. म्हणून ह्या गवताने, म्हणजे ह्या गवताचा उपयोग जंगलामध्ये असेल, झाडामध्ये असेल किंवा वनराईमध्ये असेल अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ह्या गवतामुळे डोंगरावर माती निर्माण होण्याचं काम होतं. दुसरी गोष्ट उष्णता कमी करण्याचं काम होतं. आणि तिसरी गोष्ट की माती वाहून जाण्यापासून हे गवत त्या ठिकाणी रोखण्याचं काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा पाऊस पडतो आणि हे गवत वाढीला लागतं तर त्यावेळेस या गवतावरती काही कीटक येतात, बरोबर. आणि ते कीटक आले की चिमण्यांचे थवेच्या थवे या ठिकाणी येतात. आणि त्या कीटकांना खाण्यासाठी त्या चिमण्या ज्या आल्यात त्यांचं प्रजोत्पादन या ठिकाणी होतं, त्यांच्या पिढ्या वाढीला लागतात. म्हणून ही जी झाडं आहेत, ही झाडं फक्त नुसती वाढणारी झाडं नाहीत, तर ही पर्यावरण, निसर्गाचं सहजीवन वाढवणारी झाडं आहेत. या माध्यमातून हे कीटक, चिमण्या आणि या मातीमधले वेगवेगळे घटक हे सगळे जैविक साखळी एकत्र येते. आणि ती साखळी एकत्र आल्यानंतरच खऱ्या अर्थानं पर्यावरणाचं संवर्धन आणि पर्यावरणाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू होते. आता एकेकाळी जर पाहिलं तर 72च्या दुष्काळामध्ये आमची आजी सांगायची की संपूर्ण गाव ह्या दऱ्याखोऱ्यामध्ये पाणी पिण्यासाठी येत होतं. थोडंसं कॅमेरा फिरवा. तर त्या दऱ्यांना 72च्या दुष्काळामध्ये सुद्धा पाणी होतं. असे असंख्य दुष्काळ या दऱ्याखोऱ्यामध्ये मधल्या पाण्यानं लोकांनी पाहिलेले आहेत, पार केलेले आहेत आणि तिथून त्यांना पाणी मिळालेले आहे. परंतु आज जर पाहिलं ना तर पावसाळ्याच्या 1 महिना फक्त ह्या दऱ्या वाहतात आणि त्यानंतर जी कोरड्या पडतात ती त्यांची ओलसुद्धा निघत नाही. आहे की डोंगरावरती जी असायला पाहिजेत ती आता राहिलेली नाहीत. आणि त्यामुळं डोंगरावरून वाहत जाणारं पाणी सरळ नद्याला जातं, नद्यामधलं पाणी सरळ मोठ्या नद्यामध्ये जातं. थोडक्यात पाणी झिरपण्याची, पाणी मुरण्याची जी प्रक्रिया करणारी अशी जी खुरटी झाडं होती ती झाडं आता राहिलेली नाहीत. म्हणजे मोठी झाडं तर सोडून द्या, पण खुरट्या झाडांचं सुद्धा भवितव्य आता धोक्यात आलेलं आहे. आणि मग त्याच्यामुळं आपल्याला पाणी मिळणार कुठून? वडाच्या झाडापासून. अशी परिस्थिती सध्या आहे. स्टॉप करा आता. आपट्याच आहे का? आपट्याचं रोप आहे, उन्हाळ्यात सुद्धा तगून राहिलेलं आहे ते. आणि हे मोहाचं रोपटं आहे, मोह झाड आहे ना मोहाचं, हे मोहाचं रोपटं आहे. उन्हाळ्यातही त्यांनी तग धरलेली आहे सध्या. मोहाची जी दारू काढतो आपण, हा, त्याचं रोपटं. त्या वडाच्या ह्याच्यापाशी हे करू म्हणजे आता हे पहा, मागाशी मी तुम्हाला म्हणलो होतो की गवताची माती कशी होते. तर हे पहा इथं, ही जर पाहत असाल तुम्ही तर ही त्या वाळवीनं तयार केलेली माती आहे. ही गवतापासून, गवताच्या ढिगाऱ्यापासून अशी कसदार माती तयार होते ही वाळवी. आता या मातीमध्ये तुम्हाला वाळवीचा जंतूसुद्धा दिसणार नाही, इतका सूक्ष्म तो जीव आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाळवीचे प्रकार आहेत. आपल्याला फक्त 2 प्रकारच्याच वाळव्या माहिती आहेत की झाडाला खाणाऱ्या, वाळल्या लाकडाला खाणाऱ्या. परंतु गवताला खाणारी सुद्धा वाळवी आहे आणि ती अशी माती तयार होते. त्याच्यामुळं इथं लाल मातीचं प्रमाण आता वाढायला सुरुवात झाली.
हे मेहंदीचं झाड आहे. पहा कशी फुलली मेहंदी, की जी आपण हातावर काढतो मेहंदी, त्या मेहंदीचं हे झाड आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवतो मोहाचं झाड. हे पहा, हे मोहाचं झाड आहे. ओके, जवळ जाऊन दाखवायचं. हे मोहाचं झाड आहे, मोहाचं वृक्ष, ज्याला आपण मोहबीज म्हणतो ना. याला अत्यंत चांगली फुलं येतात, फळं येतात, असं हे मोहाचं झाड आहे. स्टॉप. तर सांगायचं तात्पर्य एवढं आहे की झाडं असतील तर तुम्हाला पाणी मिळणार आहे, आणि झाडं असतील तर पाऊस पडणार आहे, आणि झाडं असतील तर जो ग्लोबल वॉर्मिंगचा जो फटका आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारी जी उष्णता वाढ आहे ती जर आपल्याला रोखायची असेल तर झाडं आणि वनराई टिकणं फार अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, सध्या आपल्या एकूण मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये यावर्षी जर तुम्ही पाहिलं तर 45 डिग्री सेल्सिअसच्या पुढे अनेक ठिकाणी तापमान गेलेलं आहे. जसं जागतिक तापमान वाढ याविषयी संशोधन करणारे शास्त्रज्ञ आणि संस्था आहेत, यांचं जे म्हणणं आहे की 2035-30 नंतर ह्या जागतिक तापमान वाढीची मर्यादा ही अत्यंत वाढणार आहे. परंतु तुम्ही जर आज पाहिलं ह्या वर्षामध्ये तर ही मर्यादा येत्या 2-3 वर्षात पूर्ण होईल असं वाटतंय. त्याचं कारण असं आहे की आपण अजूनही सकारात्मक दृष्टीनं या निसर्गाकडे, या पर्यावरणाकडे, या झाडाकडे आपण पाहायला तयार नाहीत. आणि जर वेळीच आपले डोळे उघडले गेले नाही तर तुम्हाला सांगतो की जी शहरात राहणारी माणसं आहेत ती माणसं अंड शिजावं तसं उकळून निघतील. कारण आज पाहिलं असेल, या वर्षात तुम्ही पाहिलं असेल तर अनेक शहरांना 20 दिवसाला 25 दिवसाला पाणी पुरवठा झालेला आहे, आणि त्याचबरोबर ते दूषित पाणी आलेले, गढूळ पाणी आलेले. आणि अवघ्या 15 दिवसाच्या कालखंडामध्ये तलावांनी एकदम पाणी पातळी त्यांची जी घटलेली आहे त्याचं कारण आहे की त्या पाण्याचं होणारं बाष्पीभवन. जर अशीच परिस्थिती राहिली तर येत्या 3 वर्षामध्ये जर 15 दिवसासाठी जर वातावरणातलं तापमान हे 47 डिग्री प्लस जर राहिलं तर तुम्हाला सांगतो ही तलावं जी आहेत तर ती अगदी 8 दिवसामध्ये कोरडी पडतील. मग अशा वेळी तुम्ही पाणी पिणार कुठलं? कारण शहरातल्या माणसांना जी खरी त्यांची तहान भागवणारे जे आहेत तर ती आजूबाजूची तलावं आहेत, तीच जर कोरडी पडली तर तुम्हाला पाणी मिळेल कुठून? आणि प्यायला पाणी शहरातली बोरवेलसुद्धा हटलेली आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये तुमचा पैसा कामाला येणार नाही, तुमच्या नोकऱ्या कामाला येणार नाहीत, तुमचे उद्योग कामाला येणार नाहीत. त्यावेळेस मात्र तुम्हाला पाणीच प्यावं लागेल, आणि पाणी जर नाही मिळालं तर तुम्ही जगू शकणार नाहीत. हे फक्त शहरातल्या लोकांसाठीच मी सांगत नाही, ग्रामीण भागामध्ये सुद्धा ती परिस्थिती आहे. अनेक गावाला प्यायला पाणी नाही, अनेक गावामधल्या विहिरी, बोरवेल कोरडे आहेत. परंतु स्वार्थाने माणूस एवढा अंध झालेला आहे, आणि त्याच्या वैयक्तिक घर आणि मुलांच्या व्यतिरिक्त त्याला आजूबाजूची परिस्थिती दिसत नाही, आजूबाजूला होणारे बदल त्याला दिसत नाहीत. आणि मग असंच जर आपण जगत राहिलो तर एक वेळ हे वातावरण, हा निसर्ग आपल्याला गिळून टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मित्रांनो, आपल्याला जर पुढच्या पिढीसाठी जर काही कमवून ठेवायचं असेल तर लक्षात घ्या, पिढ्यांना संपत्ती कामाला येणार नाही, पुढच्या पिढ्यांना खायला अन्न, प्यायला पाणी आणि श्वासच लागणार आहेत. या मूलभूत गरजा तुम्ही बदलू शकत नाहीत, टाळू शकत नाहीत. आणि ती जर संपत्ती आपल्याला कमवून ठेवायची असेल तर तुम्हाला डोंगरावरती यावं लागेल, तुम्हाला मोकळ्या जागेवरती यावं लागेल, आणि तिथे झाडं लावावी लागतील, तिथले पाण्याची व्यवस्था तुम्हाला टिकून ठेवावी लागेल. तरच आपण इथल्या पुढील पिढ्यांना जगण्यासाठी पोषक वातावरण देऊ शकतो. या निमित्तानं मी एवढंच सांगतो, या ठिकाणी किती कष्ट केले हे महत्त्वाचे नाहीत, या ठिकाणी काय काम उभं राहिलं हे महत्त्वाचं आहे. म्हणून बाकीचं सांगत बसण्यापेक्षा महत्त्वाचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणं हे मला वाटतं महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे. या ठिकाणी मी इथेच थांबतो, आणि या ठिकाणी संवाद साधण्यासाठी पिसाळ सर इथपर्यंत आले,
आणि त्यांनी हा परिसर पाहिला, इथली झाडं त्यांनी पाहिली आणि तुमच्यापर्यंत मला संवाद साधण्यासाठी माध्यम उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. येत्या 5 तारखेपासून जागतिक पर्यावरण दिनापासून आपण सगळेजण मिळून वृक्ष जगवण्याची मोहीम यशस्वी करू आणि त्याचबरोबर फेसबुकवरती निसर्ग सेवक संघ या नावाने आपलं फेसबुक पेज आहे. आपल्या प्रत्येकाचे कॉन्टॅक्ट फोनमध्ये साठवणं शक्य नाही, म्हणून सोशल मीडियाचा आपण सदुपयोग करून त्या माध्यमातून एकमेकाशी जोडले जाऊ. आपण सगळेजण त्यावरती या, संवाद साधत राहू आणि निसर्गासोबत राहून जीवसृष्टीच्या संवर्धनासाठी आपण सगळे एकत्र मिळून काम करू. या थांबतो. धन्यवाद. बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सन्माननीय श्रीयुत अभिमानजी खरसाडे सर, आहेर वडगावचे भूमिपुत्र, यांनी मृदा संरक्षण आणि जलव्यवस्थापन करून त्यांच्या गावच्या परिसरामध्ये जो नैसर्गिकरित्या डोंगर आहे, उजाड माळरान होतं आणि या उजाड माळरानावर शिवराई वन प्रकल्प आणि घन प्रकल्प असे 2 प्रकल्प उभे करून संपूर्ण समाजाला एक संदेश दिलेला आहे की जागतिक तापमानवाढ जी आहे, ग्लोबल वॉर्मिंग, याला जर आपल्याला प्रतिबंध घालायचा असेल तर नजीकच्या काळामध्ये आपल्याला हे जे उजाड माळरान डोंगर दिसत आहे किंवा आपल्या घराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याभोवती आपल्याला प्रत्येकाला झाडे लावणे आवश्यक आहे. आणि हे कोणत्या एका देशाचं काम नाही, तर संपूर्ण देशाला जागतिक तापमानवाढीच्या विरुद्ध एकत्र येऊन आपल्याला लढा द्यावा लागेल. त्यावेळेसच हा वेळोवेळी पडणारा जो पाऊस आहे, ते जे निसर्गचक्र बदललेलं आहे, ते निसर्गचक्र बदलण्यास कुठेतरी प्रतिबंध होऊन पाऊस हा वेळच्या वेळेला पडेल. हाच संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला द्यायचा आहे. खरंच खरसाडे सर यांनी जे निसर्ग संवर्धनासाठी जे कार्य केलेलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं कौतुकास्पद आहे. धन्यवाद.